ओम गुरुदेव सुप्रभात. या पंचमहाभूतात उत्क्रांतीतून विविध प्राणी मात्र, वनस्पती मात्र इत्यादी आपल्याला व्यक्त दिसतात. हे इंद्रियांचा विशेष वरचा भाग म्हणजे मन, ते सूक्ष्म आहे, संकल्प विकल्पात्मक आहे. त्या मनामध्ये जे काही विचार येतात त्यापासून त्या इंद्रियातून हे सगळं जगत व्यक्त होत असते, दिसत असते. त्या मनाशिवाय इंद्रिय असू शकत नाही आहे. पण त्या मनाच्याही परे असणारी जी बुद्धी आहे, निर्णयात्मिका, ती त्यावरती निर्णय घेते आणि त्याप्रमाणे मनामधले येणारे विचार असतात ते पुढे जात येत असतात. त्या बुद्धी ही जेव्हा समष्टी होते, म्हणजे सर्व विश्वाचा विचार करते, तेव्हा ते असणारे जे महत्त्व आहे, महान आत्मा, त्याला हिरण्यगर्भ, जो चमकणारा, विशेषत्वानं सर्व विश्वाचा विचार करणारा असा जो आहे, त्यामागे असणारे जे अव्यक्त तत्व आहे, तेच आहे पुढे परमात्मा, परब्रह्म, जे निर्गुण निराकार सच्चिद आनंद स्वरूप आहे. आणि ते तू आहेस. म्हणून आपली जेव्हा बुद्धी शुद्ध आणि विशाल होते, त्यावेळेला आपण विश्वाच्या कल्याणाचा विचार करतो. आणि ते सर्वव्यापी, सर्वांतर्यामी असणारं जे महत्त्व आहे, त्याच्या मागे असणारं जे निर्विकार निर्गुण तत्व, ते सच्चिदानंद स्वरूप, त्या स्वरूपाला प्राप्त होणं हे आपल्या जीवनाचं सार आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून कोणत्याही प्रकारे अहंकार, स्वार्थ, संकुचित वृत्ती न ठेवता विशाल सर्वांच्या कल्याणाचा विचार आणि त्यानुसार आचरण अत्यंत प्रेमानं, आदरानं, उत्साहानं, शांततेनं असणं, ही स्थिरता आपल्या मनुष्य जन्मामध्ये येणं हे भाग्याचं लक्षण आहे. तेव्हा आपण सर्वजण विश्वशांती, विश्वाच्या कल्याणाचं कार्य करूया. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव.